करतच जाते आणि इतकी मेहनत करते तो की काय सांगू. हेच आहे कधी कधी वेळ काढते माणूस स्वतःसाठी. जाऊ द्या, मी काय बोलत आहे तुमच्यासोबत. हे बघा इकडले नजारे तुम्हाला मस्त गाईड करतो मी एक नंबर पैकी. हे बघा, हे इकडं सर्व सागवानचे झाडं आहेत मस्त. आणि आता कसं आहे, पतझडचा मोसम चालू आहे, पतझडचा महिना चालू आहे. जागोजागी सर्व पत्ते आहेत तिथे. हे बघा मी दाखवतो तुम्हाला समोरमध्ये. हे बघा, हे पुरे सागवानचे पत्ते आहेत. हे बघा, हे पूर्ण सागवानचे पत्ते आहेत. सागवानचे पत्ते आहेत ते पूर्ण. आता पतझडचा महिना चालू होत आहे, याच्यामुळे इथे पतझड लागलेली आहे जागोजागी. इतके सारे आहे ते. आता कारण की उन्हाळा लागणार आहे आणि त्या उन्हाळ्यामुळे पतझड चालू होते. मग हे उन्हाळ्यामध्ये उडून जातील. हे जितके पण पत्ते दिसत आहेत सर्व गायब होऊन जातील. इकडला ॲटमॉस्फिअर मस्त असते, वातावरण. कधी कधी वेळ मिळाला तर येतो आम्ही इथे घुमण्यासाठी. माझे ज़्यादातर व्हिडिओ इथलेच आहेत. इथेच व्हिडिओ मी ज़्यादातर बनवतो, कारण की कुठेच जागा नाही आहे. कुठे काय जागा म्हणजे काही वेळच नाही आहे कोणाकडे की काय कुठे जायचं आणि काय करायचं म्हणून. इथे थोडंसं 1-2 तासासाठी येतो आम्ही आणि बसतो थोडासा व्हिडिओज वगैरे आणि शांत वाटते. हे बघा, तो तिकडे कुणाल भाऊ बसलेला आहे. मग मी झूम करून दाखवतो तुम्हाला. मला बी ना दिसत आहे. हां, ओ माय गॉड, झूम नाही होत आहे याच्यामध्ये. ह्या कॅमेरामध्ये झूम नाही होत, कारण की माझा सस्तावाला फोन आहे. तर तिथे ओला उभी आहे माझीवाली आणि मी इकडं अल्लग सल्लगाव तुमच्यासोबत बोलत व्हिडिओ बनवत. कारण की आता खूप दिवस झाले मी व्हिडिओ टाकत नाही आहे. मी म्हटलं यार व्हिडिओ कंटिन्यू टाकत राहणं गरजेचं आहे. नाही टाकून तर मग चॅनल तर कधी जिंदगीभर मोनिटाईज नाही होणार आहे. तो काही ना काही तर व्हिडिओ टाकणंच पडेल त्याच्यामध्ये. तेव्हाच जाऊन तर मस्तपैकी चॅनलचा वॉच टाईम वाढन आणि कमीत कमी माझं चॅनल मोनिटाईज होईल. तर यार माझ्याकडे काही पैसे तरी येतील. इतकी स्ट्रगल करायची गरज नाही पडेल, आहे की नाही. आणि हे बघा मित्रांनो, इथे काय आहे यार, हा पत्ता किती मस्त दिसत आहे. हे बघा, आज जबरदस्त. हा स्वतःच झालेला आहे तसा. हे आता पतझड चालू आहे. नाही बघा, हे इथे पण पत्ते पडलेले आहेत खूप सारे. आणि हा फणसचं झाड आहे. हे बघा, हे छोटे छोटे फणस लागले आहेत इथे. याला कोंब आलेली आहे. हे बघा, हा फणस, छोटासा फणस आहे इथे. ऐक नाही, हे जागा मस्त. हे जागा नाही का खूप मजेदार जागा आहे. इथे आल्यावर नाही का एक थोडंसं वेगळाच सुकून आणि शांती मिळते. आजूबाजूमध्ये हव्याचा वातावरण आणि आवाज येत राहते मस्तपैकी. तर थोडंसं बरं वाटते. हे इथे आवळा पण पडलेला आहे. हे बघा, इथे आवळ्याचं झाड आहे. चला समोर अजून दाखवतो. ते इथे कुणाल भाऊ बसून आहे बघा. आता दिसत नसतो, तिकडेच जातो. मॅच चालू आहे का? माझं चालू आहे. हे बघा, सायंकाळचा वेळ आहे. काय वाजत आहेत की 5 वाजून राहिले सायंकाळचे. आणि इकडला वातावरण इतकं मस्त. तो बघा कुणाल भाऊ दिसला का? चला कुणाल भाऊपर्यंत पोहोचतला मग मी इथून फास्ट फॉरवर्ड करून टाकीन. फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला समजेल फटाफट पोहोचला म्हणजे. एका शांत बसलेला बिचारा टेन्शनमध्ये. त्याच्याही माझं टेन्शन आहे, माझ्याही माझं टेन्शन आहे, कामाचीच टेन्शन आहे आणि काहीच नाही. कामच काम. इथून काय आणि ऐकून राहिलं कुणाल भाऊ. अगर मी रेकॉर्डिंग करीन आणि तिथे आवाज वगैरे आला तर कॉपीराईटची प्रॉब्लेम येऊ शकते, म्हणून हे आवाज मग मला एडिट करून करणं पडेल. बघा काय मौसम आहे. आय हाय मज्जाच मज्जा. हे बघा, चला इकडं बी जाऊन. इकडं ओला उभी आहे. अरे का म्हणते कुणाल भाऊ? जबरदस्त काम आहे. कुणाल भाऊ बसला आहे तिथे मस्तपैकी गाणी ऐकत. हा झाड बघा किती मोठा आहे, बहुत मोठा आणि बहुत चवडा झाड आहे तो. इथे पण छोटे छोटे झाड वगैरे लावलेले आहेत. काय करता यार पण. हे रोज आम्ही पाव बोर झालो. तुम्हाला बघायचं असेल ना, कधी कमेंटमध्ये या मॅसेजमध्ये टाकजा. नागपूरचे असजान तर तुम्ही लोक, तुम्हाला जरूर इथे आणून. इथे आल्याच्या नंतर मध्येच समजते सुकून काही चीज आहे म्हणून. हे बघा, हा जबरदस्त फुल. ओ माय गॉड. हे माझी उभी आहे इथे ओला.
हे ओला उभी करून ठेवलं होती ते काय आहे तर पाहून नंतरची नंतर. आणि इकडे डुप्लेक्स नाही आहे, काय म्हणते त्याला, फार्म हाऊस सारखं आहे हा. इथे गेस्ट वगैरे येतात, इथे जापानी लोक वगैरे येतात बाहेरून. हा बुकिंगवर असते, जेव्हा बुकिंगवर असते तेव्हा नाही येत आम्ही इथे, नाहीतर मग हे असं खाली फ्री वेळ असलं ते येतोय. बघा तिथे बंडी वगैरे ठेवलेली आहे. काय ब्लॉग वगैरे शूट नाही करत आहो, बस सहज मी म्हटलं काही ना काहीतरी केलं पाहिजे, कारण की खाली फुकट बसण्यापेक्षा काहीतरी करा ना यार, उलटं सिधं करा पण काहीतरी करा, तेव्हाच मजा येईल. आता कायची मजा लाईफमध्ये यार, ते तर जिंदगी तर पुरी लागलेली आहे आपली. कारण की लाईफमध्ये काय ठेवलेलं आहे, सकाळी उठा, कामाला जा, मग सायंकाळी या, जेवण करा, झोपा, आणि मग अजून सकाळी उठून कामाला जा. बस हेच कामं आहेत, अजून काय आहे, अजून काहीच नाही आहे. लाईफ म्हटलं तर तेवढीच आहे. सवेरे उठो, काम को जाओ, फिर शाम को घर पे आओ, फिर खाना वाना खाओ, मस्त सो जाओ, फिर से उठो. ये चलतेच रहेगा, ये कंटिन्यू चलेगा ये मस्त पैकी. ये बघा, ये इधर में भी है झूले वूले लगे, मस्त पैकी लगे हुए हैं झूले. आए हाय आए हाय आए हाय आए हाय, मज्जा है. इधर पूरी सागवान की लाइन है. अभी मैं आप लोगों को जो भी रास्ता दिखाऊंगा ना, इतना ज़बरदस्त दिखता है यार. मैं अकेला वीडियो शूट करूंगा लेकिन खुद की भी कैसे कर पाऊंगा मैं, फिर भी ट्राई करूंगा मैं कुछ तो भी नया करने की. आपको दिखाता हूँ मैं आगे का और रास्ता भाई की. ये बहुत ज़बरदस्त जगह है, ये देखो बहुत ज़बरदस्त है. ये पूरे आजू बाजू में पूरे सागवान है. मैं तो सिर्फ ये वाले एरिया का सिर्फ एक ही भाग दिखा रहा हूँ, एक ही साइड, और तो उधर में भी है, इधर में भी है, और वो साइड में भी है. ये देखो, ये इसको बोलते रोड. यहाँ से गुजरते हैं ना हम, तो इतना ज़बरदस्त व्यू आता है कि क्या मस्त. आए हाय आए हाय आए हाय आए हाय. मैं देखता हूँ अभी कुछ ऐसा रिकॉर्डिंग करने लायक कुछ लाया भी नहीं मैंने, कुछ किया भी नहीं मैंने. ईंट का टुकड़ा, चलो ये बॉटल दिख रही है, बॉटल से कुछ करके देखता हूँ मैं. आए हाय, बॉटल से कुछ करके देखता हूँ. सराहन करे बाबा, सराहन करे थोड़ा, बहुत ज़बरदस्त. और ये रिकॉर्डिंग चालू है, और ये मैं आ गया इधर. जिंदगी किती झाली आहे झंड, माणसाची पुरी जिंदगी झाली आहे झंड. समजत नाही आहे, मल्टिपल कामं करू भी माणसाचे खर्चे पुरे नाही होत आहेत. एक खर्च संपला नाही की दुसरा रेडी, दुसरा संपला नाही की तिसरा रेडी. माणूस इतका परेशान होऊन गेला आहे की काय सांगू यार तुम्हाला. काम करू आरामच नाही ना माणसाला. माणूस विचार करते की थोडासा कुठे आराम भेटेल, तर कुठे आराम, लाईफमध्ये आराम आहेच नाही. वेळ होता तर ऐशी तैशी केलं, आत्ता कुठे आराम, आत्ता काय आराम नाही. आत्ता फक्त काम, कामाशिवाय काहीच नाही, फक्त काम करायचं आहे. आए हाय, ये देखो, ये मेरे लिए है. ये रास्ते पे पूरे फूल बिछा के रखे हैं, ये मेरे लिए है. पूरे रास्ते भर फूल. वाओ, ये बात, ये देखो कितने सारे फूल, क्या नज़ारा मिल रहा है अभी. ये बात, इधर हाथी घोड़े भी रखे हैं. इधर देखता हूँ मैं, इधर क्या है, ये कौन सा अशोक चक्र है. तो ये अशोक चक्र के जैसा दिख रहा है, क्या है पता नहीं, और कौन से पत्थर से बना हुआ है ये पूरा.
ओह माय गॉड, इसको एक छोटे से इस पे रखा है, पीछे से कैसा ये पता नहीं कितने साल पुराना होगा, किती वर्ष पुराना आहे काय आयडिया नाही आहे. जाऊ द्या, जेवढं माहीत आहे आपण तेवढंच बोलायचं आहे. इथे पण आहे काहीतरी, इथे पण बघून आपण काय आहे तर. ओह माय गॉड, ये देखो पत्ता है, ये इसको पत्ते को सरका देता हूँ मैं. चल बेटा ऐसे हो जा. अरे हो रे बापू, अरे हो ना रे, असा होई ना थोड्या वेळासाठी, थोडासा व्हिडिओ रेकॉर्ड करू दे मला, मग ये ना तू मधात. तुला काय रोकलं का? त्याच घर आहे, तूच झाड आहे, तूच जागा आहे. या बघा काय मस्त आहे, जबरदस्त काम. काय पकडून आहे हातामध्ये, मिसाईल आहे काय होय काय माहीत. जाऊ दे, ये रे तू वापस ये. चला, हा इथे एक घोडा आहे छोटासा, बिचारा काही वर्षापासून इथेच उभा आहे. अजून आहे ना इकडे एक मूर्ती आहे, ती पण आहे. हे एक मूर्ती आहे इथे, हे दिसून राहिली मस्तपैकी मूर्ती. कोणाची आहे तर मला बी ना माहीत आहे, पण आहे ठेवलेली. चांगलं आहे, मस्त दिसते. तर आहे ती सीडी आहे, तर याच्या ह्या सीडीनं माहीत नाही कुठे चढणार आहेत कारण की वर तर काही आहेच नाही ती. हे अजीब सीडी आहे, हे बघा अजीब सीडी आहे. इथून तर इथपर्यंत आली आहे ते, पण वरती जायन कुठे ते. चला अपन चढ़ून पाऊँ का कसी है तो. चलो चढ़ के देखते हैं कैसी है तो. हाँ 1 सेकंड भाऊ, आ रहा हूँ. ये देखो सीढ़ी, अपन चढ़ के देखते हैं. देखो तो वैसे डर लग रहा है, पर फिर भी चढ़ के देखते हैं कैसी है तो. ऐसा मज़ा आ रहा है. भीती वाटत आहे, हे हालून राहिली, हे हालत आहे मस्तपैकी, हे हालून राहिली. नाही रे बाबा, बेकार आहे. फुक्कटच चढणं काय मतलब आहे का? हे हालत आहे ना, पडलो गिडलो तर उलट तोंडाच्या भारावर आपत नाही होईन का? कुठे गेला कुणाल भाऊ? हो तिकडे गेला पाय, खायले आलता तर. चला कुणाल भाऊकडे जाऊन, हा भी रस्ता मी फास्ट फॉरवर्ड करीन तुम्हाला. टर फास्ट फॉरवर्ड फास्फोरस कोणत्या तरी स्टेडियम कॅल्शियमचं नाव आहे फास्फोरस. जाऊ दे, आपल्याला काय करायचं, आपण कोणता आता डॉक्टरची पढाई करतो. हे विचारी माहिती बोला, मोठी समजदार आहे. हे आहे म्हणणं इकडे तिकडे मग राहू शकतो मी, नाही तर कुठे जाऊ शकत होतो. विसरून गेलो होतो मी तर. इकडे कुणाल भाऊ मज्जी मारत आहे. का म्हणतो कुणाल भाऊ? अरे थांब, चार्जिंग नाही करस? हा चार्जिंग करून ना. काय बात करता? अन्न तर इकडं. बहुत जबरदस्त. जय. अरे माय गॉड, तुम्ही घेतलास बी, घेवायला पाहिजे होता तुला, मी घेतलाच नाही. हा झाडानं मस्त सपोर्ट दिलं ना याले, आज जबरदस्त सपोर्ट आहे याले.